हाय, मी अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि मी तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ काढला की तुम्हाला दाखवायचं आहे 7 वाजता 7 वाजता किती अंधार पडतो इकडं म्हणजे अहमदनगरमधून मी हा व्हिडिओ टाकलाय। अहमदनगरला आहे ना 7 वाजता खूप अंधार पडतो, संध्याकाळ होती तर खूप अंधार पडतो। आणि आज 7 वाजलेत बघा, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, आज 7 वाजले आणि बाहेर कसं पिवळं प्रकाश आहे बघा, एकदम पिवळा प्रकाश आहे। मी तर चकितच झाले बघा ते प्रकाश बघून। आज का बरं 7 वाजता असा प्रकाश आहे? मला असं वाटतं उद्या 8 तारीख नारळी पौर्णिमा आहे ना, नारळी पौर्णिमा आहे उद्या, म्हणून आज असला प्रकाश आहे पिवळा। तुम्ही मला बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पिवळा प्रकाश का बरं आहे। 7 वाजले संध्याकाळचे बघा, तुम्ही दाखवते। बॅक कॅमेरा करून दाखवते। हे बघा पिवळा प्रकाश, एकदम पिवळं प्रकाश पडलेला आहे। खाली बघा कसं पिवळं वाटतंय, दारात सुद्धा पिवळा प्रकाश पडलाय। तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही माहीत नाही व्यवस्थित, पण मला तर आमच्या दारात वगैरे आणि आमच्या गॅलरीमध्ये पण इतका पिवळा प्रकाश दिसतोय ना, मी सुद्धा चकित झाले आज की इतकं पिवळा सूर्य बुडाला तरीही इतकं पिवळं नसतं। आज खूपच पिवळा प्रकाश आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं का नाही व्यवस्थित माहीत नाही, पण मी तोच विचार करत होते की असला का बरं प्रकाश पडलाय पिवळा नाही का। स्वयंपाक बी करते मी, पण सगळं लक्ष आहे ना, म्हणजे सगळं मन त्या विचारामध्येच आहे का असा का पिवळा प्रकाश पडलाय। हे बघा इकडं मी तुम्हाला दाखवते, इकडं एवढं जास्तीचं नाही दिसत आहे बरं का, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसन, पण असं मला इथं फील होतंय की खूप पिवळं वाटतंय। संध्याकाळी 7 वाजता इकडं अंधार पडतो, पण मला पिवळं दिसतंय सगळं। हा आमचा पाठीमागचा भाग आहे, हे आमच्या किचनच्या दरवाजातून मी तुम्हाला दाखवत असते कधी पाठीमागचा भाग, तर हा पाठीमागचा भाग आहे आणि हे किचनचा दरवाजा आहे। बघा हे किचनचा दरवाजा, हे किचन आहे आणि हा आपला हॉल आहे। हॉलमध्ये आम्ही यांची पूजा करतो, व्यवस्थित बघून घ्या। आणि हॉलमध्ये हा छोटासा टीव्ही, खूप छोटासा संसार आहे बघा थाटलेला। अशा या छोट्याशा संसारामध्ये कोमलचे पप्पा दारू पिऊन त्याला डाग लावतात। इतकं चांगलं चालू असताना, असलं काही इतकं छान चालू असल्यावर आहे ना, कोमलचे पप्पा त्याच्यात घाण करतात, दारू पिऊन राडा करतात। आता बघा, आता मुली येणार आहेत उद्या रक्षाबंधनला, कोमल कल्याणी येणार आहे रक्षाबंधनला। कोमल कल्याणी येतील रक्षाबंधनला, त्या आपल्या माहेराला एन्जॉय करायला येतील की मम्मी पप्पा बरोबर मस्त राहायचं, आनंदाने खायचं प्यायचं, मज्जा करायची, गप्पा मारायच्या, इकडच्या तिकडचं बोलायचं। आणि इतक्या आनंदाने उत्साहाने मुली इथं येतील आणि कोमलचे पप्पा बघा दारू पिऊन आता किती घाण करतील, त्या पोरीला एन्जॉय पण करू देणार नाही। त्यांची इतकी घाण सवय आहे की आपण असं गप्पा मारत बसलो, बोलत बसलो, काही हे करीत बसलं तर त्यांना राग येतो, काय बोलत्या
काय धिंगाणा घालत्या, काय बोलायला तुम्हाला. बंद करा ते आवाज, आरडाओरडा बंद करा, अजिबात बोलायचं नाही, शांत झोपून घ्या. काय गरज आहे बोलायची. काहीही म्हणजे बोलून सुद्धा देत नाही. इतकी घाण सवय. आता आई मुली सगळ्या एकत्र आल्यावर मस्त आनंदाने गप्पाच करतात ना, इकडचे तिकडचे. असं झालं मम्मी, तसं झालं मम्मी. मी पण हा बाई कल्याणी, हा बाई कोमल, असं तसं आपण गप्पा मारतोच ना. ते त्यांना आवडत नाही. आणि ते झालं का अजून काय, हां आपण म्हणलं ना मुलींना साड्या घ्यायच्या, असं करायचं तसं करायचं, हे घेऊ ते घेऊ. काय गरज घ्यायची. हाय गल त्यांना काय घ्यायची गरज नाही. चट बघू, चट करू, हे त्यांचं वाक्य आहे. इतका राग येतो ना. मग असलं काही करायचं पण नाही, आम्हाला मन मोकळं राहू पण द्यायचं नाही. आणि त्यामध्ये दारू पिऊन येणार आणि बडबड करणार. मुलींना बडबड करणार, मला बडबड करणार, काही बी धिंगाणा घालणार, माणसासमोर पिऊनच येणार. असलं राडा करणार. आता ते रक्षाबंधन काही व्यवस्थित जाऊन देणार नाही, टेन्शनच राहणार आहे. चला कोमल कल्याणी आल्यावर तुम्हाला दाखवते व्हिडिओ करून कशा आल्यात नांदून. आणि माझी मेन म्हणजे तर तुम्हाला माझी नात दाखवते. इतकी मस्त झाली आता, इतकी छान झाली आता, तुम्हाला काय सांगू. बापरे, आता तर गुडघ्यावर रिंगायला लागली. आत्ताशी 7वा संपला आणि 8वा लागला तिला आत्ताशी. इतकी मस्त रिंगायला लागली गुडघ्यावर ना. आता कल्याणी मागच फिरती एका गुडघ्यावर. लय त्रास द्यायला लागले आता. इतकी छान झाली कल्याणी, अन्वी. आणि कल्याणी पण छान झाली, पण कल्याणीपेक्षा अन्वी खूप मस्त झाली. तर असं लय म्हणजे हुरहुर लागते की कधी येतील कधी येतील कधी येतील. वाट बघते मी पण त्यांची. कोमल तर वैजापूरला आहे ना, लांब दिलेलं आहे तिला. वैजापूरला दिलेलं आहे. तर आता ती बहुतेक शनिवारी येईन सकाळी कोमल. आणि कल्याणीला तर मी बोलले तू जवळ आहे बाबा, ये शुक्रवारी संध्याकाळी, नाही का. काय माहिती आता कल्याणी पण काय करते. तिच्या मनात कोमल येणार आहे शनिवारी, मग मी कशाला शुक्रवारी जाऊ. आता काय माहीत नाही काय करते, पण बोलली ती मी येते शुक्रवारी. माहीत नाही आता काय करते, का दोघी पण शनिवारीच येते का काय माहीत नाही. कधी पण येऊ, पण आल्यावर जरा बरंच वाटन, घर भरलेलं वाटन, खूप खुशी वाटन. सगळ्यात जास्त खुशी तर आईला होत असती का आपल्या मुली येतात. आईला लय आनंद होतो. असो, ते आल्यावर मी तुम्हाला दाखवते त्यांचे बोलणे, ते काय काय बोलत्या, काय काय करत्या, त्यांचं सगळं तुम्हाला दाखवते. आणि कोमलच्या पप्पांचं बी रिॲक्शन दाखवते. आणि आता करते मी स्वयंपाक. खूप गप्पा मारल्या तुमच्यासोबत. गप्पा तर असे कवर बी मारन मी, आणि स्वयंपाक कोण करन. स्वयंपाक तर करावं लागन. कोमलचे पप्पा येईन तर बडबड करीन, तू बसलीस का फोन घेऊन. त्यांना तर व्हिडिओचा इतका राग येतो, बापरे बापरे. व्हिडिओ असं मोबाईल घेऊन असं व्हिडिओ काढत असला की राग बघणार, राग बघत तिकडं जाणार, आणि मग नंतर बडबड करणार. तर मग हे बघा आले कोमलचे पप्पा, त्यांचं नाव घेतलं तेच आले. हे बघा आता राग बघणार. चहा करायचा का. आ
राग राग बघितलं नाही, नंतर बघणार राग राग काय व्हिडिओ काढती काय करती. तर चला मी ठेवते त्यांना चहाचं पातेलं. लावली तोंडात पाणी धुतलं नाही लावली. काय करायची भाजी? हा आ काय म्हणले? घ्या ना. हा सेना के जवान यहाँ हर्षिल के कैंप में अपने लापता साथियों को खोज रहे हैं. गोड झाला. गोड नाही फिक्का आहे. के रोजाना इस्तेमाल के सामान, उनका मैस, किचन, वाहन, कुकर, सब कुछ बलवे की भेंट चढ़ गया. चांगला आहे का नाही सांगा ना. आहे ना. आहे का काय 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 समजावं पाहिजे. गोड झाला का? त्याला असं ओरडावं लागत का? हळू आवाजात नाही सांगते. यहाँ खेतों में फसल लहलहाने लगी है. कृषि से हमको लाभ मिला, रोजगार नहीं था, रोजगार मिला. और जो धान नहीं हो पाती थी, धान भी होने लगी है. जल भराव रहता था और जल भराव का निकास भी होने लगा है. और जरूरत पर मशीन रख के पंपिंग सेट पे हम लोग सिंचाई भी कर लेते हैं. और इससे जानवर पानी आनी पीने की बहुत समस्या थी, गंदगी थी, वो सब सफाई हो गई है. इससे नून नदी से हम लोगों को बहुत लाभ हुआ, बहुत फायदा हुआ है.
रोजगार बहुत मिला है नून नदी खुलने से। कभी सिमटती और सकुचाती नून नदी आज आन बान काय करू भाजी? से बहकर एक मिसाल पेश कर रही है। यदि समाज और सरकार तुरीच्या घुगऱ्या का माणसाला प्रयास करे तो गुम हुई नदियों कमू को कशी होईल? फिर एका मिल माणसाला. सकता है। बटाटा करू राहिले काळ कानपुर गुड न्यूज टुडे। तुमच्या पुरतं एकट्या पुरतं. काळ म्हणजे लाल काळे लाल आपण तो आंदोलन करायचं. हा चला करते स्वयंपाक. तर चला हा बनवलाय काळा मसाला आणि इथं शिजवले ते बटाटे तेलातच फ्राय केले आणि आता टाकते मसाला. मी बनवते आता स्वयंपाक. जेवायच्या टायमाला दाखवते. पर्यंत बाय.